हरभऱ्याच्या पानांची गरगट्टा भाजी कधी ऐकली आहे का? माझी आजी आणि आत्या दोघी खूप छान स्वयंपाक बनवतात. त्यांच्याकडून मी आणि माझी आई स्वयंपाक शिकलो. आता हरभऱ्याची कोवळी पानं काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कुकरमध्ये घालून ह्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ आणि शेंगदाणा थोडंसं पाणी घालून 3 शिट्ट्या करून घेतल्या. तोपर्यंत मिक्सरमध्ये जिरं, हिरवी मिरची आणि लसूण ह्यांचा ओबड-दोबड असा ठेचा वाटून घ्यायचा. म्हणजे मस्त अशी चव पण येते. आता हे वाटून तयार झालं. तोपर्यंत कुकर पण बघा चांगला थंड झाला होता. आता झाकण काढून घेऊयात. ह्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं, तर ते पाणी सेपरेट करून घेतलं आणि भाजी चांगली घोटून घेतली. यामध्ये डाळीचं पीठ घातलं, पुन्हा सगळं मिक्स केलं आणि मगाशी काढून घेतलेलं पाणी पुन्हा ह्याच्यामध्ये टाकून पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं. एका कढईमध्ये तेल, हिंग आणि वाटून घेतलेलं वाटण घालून तेलावरती परतलं. ह्यामध्ये हळद घालून पुन्हा सगळं चांगलं परतवून घेतलं. गॅस बारीक करून आपण घोटून घेतलेली संपूर्ण भाजी यामध्ये घालायची आणि सगळी बघा चांगली अशी मिक्स करून घ्यायची. डाळीच्या पिठामुळे छान असा एकसंधपणा येतो. चवीनुसार मीठ घालून पुन्हा सगळं चांगलं मिक्स केलं. गॅस मध्यम करून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेतली. मस्त अशी छान दणकून उकळ्या आलेल्या आहेत भाजीला आणि मस्त खमंग पण आलेला आहे. ही गरगट्टा भाजी भाकरी, चपाती, अगदी भात कशासोबतही खूप छान लागते. तुम्हाला माझी आत्ताची आजीच्या पद्धतीने केलेली हरभऱ्याच्या पानांची गरगट्टा भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.